मम्मीने मला आहे ना भाऊ ना तानाचं मशीनवर उभं राहून खळ करायला लावलं आणि तसं मी जात नव्हतो बरं का, पण तिने मला आहे ना गोड गोड बोलून घेतलं. तर नमस्कार मित्रांनो, मी आमच्या गावचं एकुलता एक ब्लॉगर शुभ्या. तर त्याचं काय झालं, आम्हाला करायचं होतं तुरीचं खळ, आणि ज्यांच्या वावरात आम्हाला तुरीचं खळ करायचं होतं ना, तिथं त्यांच्याकडे ना भरपूर मिरचीची लागवड केलेली होती. त्याच्यामुळे म्हणलं ती लागवड नेमकं कशी केली ना ते बघून यावा. आणि तेवढ्यात मम्मीचा फोन आला आणि ती मला कशी म्हणती, इथं शेजारची ना ऍपल बोर लावलेले, तू खळ करायला आला ना तू ऍपल बोर पण खाशील. आता काय तिने बोराचं नाव घेतलं, म्हणलं आपण खळ 5 मिनिटात करू. पण तिथं गेलो रे ना ताजी आणि गावरान बोर तरी खायला भेटते. पण काय राव, मम्मीने सुद्धा ना चेष्टा केली. तीच जाऊन पाहत होतो बोराची झाडं बघा केवढं लेत. बोर तर काही भेटलं नाही बरं का, पण आहे ना ट्रॅक्टर आला होता खळ करायला, त्याच्यामुळे ना पहिला कागद टाकून घेतला आम्ही. आणि सगळ्यात मेन काम तर इथून पुढे चालू झालं होतं. मम्मीने मलाच सगळ्या तुरीवर मशीन मध्ये टाकायला लावले आणि आम्ही फक्त भरून देतो म्हणल्या खालून. सारखं खालीवर करून गमेल उचलून ना कंबर कामातून गेलो होतं. पण नंतर म्हणलं मम्मीचं त्यांचं किती दुखत असं, दाताळ्याने वाढायचं गमेला भरून पण वर द्यायचं. पण तुम्ही म्हणता ना यांच्या या दिवसात कोणत्या तुरी अशा, पण असं नाही, आमच्या भरपूर दिवसापासून तुरी ना खळ करायची पडलेल्या होत्या तशाच. आणि आता अचानक आहे ना एवढ्यात पावसाचं वातावरण दिसायला लागलं होतं, त्याच्यामुळे म्हणलं पटकन तुरी करून घ्यावा, नाहीतर अशाच खराब होऊन जात्या पावसाने. मग खळ वगैरे सगळं करून झालं होतं आणि नंतर मम्मी म्हणते अरे काड्या राहिल्या ना करायच्या. मग म्हटलं जाऊन दे आता, तोपर्यंत ट्रॅक्टरवाला पण निघून गेला होता. तर कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट्स मध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करायचं विसरू नका.